नमस्कार मित्रांनो, मी सुशांत जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जाणार आहोत ते म्हणजे आपल्या डॉक्टर कंपाऊंड मित्रमंडळ या गोविंदा पथकाबरोबर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी. तर मित्रांनो, गेल्या वर्षी सुद्धा आपण ह्या दहीहंडीचा व्हिडिओ बनवला होता, तर तो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्कीच तो बघून घ्या. या वर्षी देखील आपण आता हा व्हिडिओ बनवणार आहोत, पण हा आपण अगदी थोडक्यात बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. आवडला तर त्याला नक्की लाईक, कॉमेंट, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर पोहोचतील. तर मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया आपल्या दहीहंडीच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात झाली ती आपल्या कंपाऊंडच्या गेटवरसून. तर मला इथे दिसले ते म्हणजे प्रेषा, त्याचबरोबर स्पर्श वांगणकर, तसेच रोहन उर्फ लकुशेठ हे सुद्धा आपल्या गोविंदाचे थर बघण्यासाठी आलेले होते. त्याचबरोबर आपल्या डॉक्टर कंपाऊंड मित्रमंडळ हे डॉक्टर कंपाऊंडच्या गेटसमोर आणि श्री चिंतामणीच्या मंडपासमोर आपली 7 थराची यशस्वी अशी सलामी देत असतात. तर आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे आपल्या 7 थरांच्या यशस्वी अशा सलामीसाठी. चला तर मग बघूया डॉक्टर कंपाऊंड मित्रमंडळाची श्री चिंतामणी चरणी 7 थरांची यशस्वी अशी सलामी. माझ्याबरोबर आहेत प्रणित तेजम ब्लॉगचे प्रणित तेजम, आणि इथे बघू शकतो आपण कृपा. तर प्रणित तेजम, आपले 7 लागले, काय वाटतं, कसं वाटतं? खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आपले 7 तर लागलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे आपण 7 थराचा आपण प्रयत्न करत असतो आणि आपण सक्सेसफुली आपण 7 थर लावत असतो. म्हणजे चिंतामणीच्या बरोबर प्रवेशद्वारासमोर डॉक्टर कंपाऊंडच्या गेटच्या समोर आपण ते दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील आपल्या बाळगोपाळांची सगळी मेहनत आहे, त्याचं हे फळ आहे सगळ्या, आणि चिंतामणीचा आशीर्वाद आहे, हेच आता मी सांगू शकतो. नक्कीच चिंतामणीच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण गेली अनेक वर्ष, मला वाटतं जवळजवळ 35-34 वर्ष आपला गोविंदा चालू आहे. बरोबर. ईश्वरी महाराज आणि चिंतामणीच्या आशीर्वादाने आपण 7 थराचा प्रयत्न यशस्वी केलेला आहे. धन्यवाद आमच्याशी बोललो. जय चिंतामणी. जय चिंतामणी. ही जेवणाची गाडी आहे आणि नेहमीप्रमाणे सुनील भाऊ ही गाडी चालवतात. तर मस्तपैकी मोहराचा पीस वगैरे घातला आहे. यावर्षी काहीतरी वेगळाच अवतार आहे. तर मित्रांनो, आमचं गोविंद पथक हे काळ्या चौकीला दहीहंडी फोडण्याकरता गेलं होतं. त्याचबरोबर मी विचार केला की मी परळला जाऊन थांबतो. त्याकरता मला कौस्तुभने लिफ्ट दिली भारतमातापर्यंत. मग तिथून मग मी पुढे पोचलो आपल्या गोविंदामध्ये जॉईन होण्यासाठी. तर मित्रांनो, मी आता डायरेक्ट आलो आहे ते म्हणजे परळला, आणि आपल्या विभागातल्या बऱ्याचशा हंड्या फोडून झालेल्या होत्या, त्यामुळे काय शूट केल्या नाहीत. आणि जर तुम्हाला आपल्या दहीहंडीचा संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर गेल्या वर्षीचा व्हिडिओ इथे तुम्हाला वरती आय बटनमध्ये दिसणार आहे, तर तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि संपूर्ण दहीहंडीच्या व्हिडिओचा आस्वाद नक्कीच घ्या. तर आता आपण इथून पुढे जाणार आहोत ते म्हणजे माटुंग्याच्या दिशेने, आणि तिथेच कदाचित आपण आता जेवण्यासाठी बसणार आहोत. तर आता आपण आलो आहोत माटुंग्याला आणि आपण आता इथे जेवणासाठी थांबणार आहोत. थांबलो आहेत, माझ्याबरोबर आहेत सनी गावडे, आणि इथे आपण बघू शकतो आमचे गोविंद पथक बसलेत, आणि इकडे राज आहे, त्याच्याबरोबर मागे आपले प्रशांत गाडी आणि गावडे मंडळ वगैरे सगळं बसलेलं आहे इथे आपण बघू शकतो. आणि हे नेहमीप्रमाणेच खास मानकूरवरून प्रशांत कदम. तर मित्रांनो, आता आपण इथे जेवणासाठी थांबलेलो आहोत, आणि इथे आल्यावरती मला दिसलं तर मंडळाचे सदस्य राजेंद्र पारकर काहीतरी महत्त्वाचं सांगतायत की काय.
सगळ्यांसाठी जेवण वगैरे ठेवलं, मिसळ पाव आहे. काय पाहिजे आहे? तर मित्रांनो, दहीहंडीमध्ये जेव्हा मिसळपाव आपण खातो त्याची मजा काही वेगळीच असते. कारण इथे आपल्याला आपल्या मित्रमंडळींसोबत खुल्या आसमानाखाली आपण एकत्रितपणे बसून ह्या मिसळपावचा आस्वाद घेत असतो. तर दुपारचे जेवण करून आता गोविंदा आपले पुढची दहीहंडी फोडण्यासाठी आता मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहेत. तर आता आपण बघू शकतो की आता आपण जाणार आहोत विक्रोळीच्या दिशेने आणि विक्रोळीमधील काही हंड्या आहेत त्या आपण आता फोडणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ते म्हणजे आमदार सुनील राऊत यांच्या दहीहंडी उत्सवामध्ये. तर कन्नमवार नगरमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि इथे आपण दरवर्षीची येत असतो, तसं आताही आलेलो आहोत. तर मित्रांनो, या दहीहंडी उत्सवामध्ये महिला गोविंदा पथकाने सुद्धा हजेरी लावली होती व त्यांनी सुंदररित्या 5 थरांची यशस्वी अशी सलामी ह्या दहीहंडी उत्सवामध्ये दिली होती. चला तर ती आता आपण बघूया. सुंदर अशी सर्वांनी पुढे पुढे उभे राहा, पुढे पुढे उभे राहा, जवळ उभे राहा, जवळ उभे राहा, जवळ उभे राहा, सर्वांनी जवळ उभे राहा. त्यानंतर आमच्या डॉक्टर कंपाऊंड मित्रमंडळाने सुद्धा यशस्वीरित्या 6 थरांची सलामी ह्या दहीहंडी उत्सवामध्ये दिलेली आहे. तर आता आपण इथे बघू शकतो की खूपच जल्लोषपूर्ण वातावरण आहे.
मित्रांनो, इथे यशस्वी 6 तारांची सलामी दिल्यानंतर आता आपण पुन्हा घरी जाण्यासाठी निघणार आहोत. तर मित्रांनो, मी जेव्हा गाडीजवळ आलो त्यावेळेला आपण दिसलं की आपली जी बस होती ती बंद पडली होती आणि आमचे कार्यकर्ते तिला स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत होते. बंद झालेली गाडी थोड्या वेळाने चालू झाली व आमचे कार्यकर्ते त्या गाडीने पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. मी सुद्धा आमच्या मित्राच्या गाडीतून घरी यायला निघालो आणि आम्ही आता येऊन पोहोचलो ते म्हणजे आपल्या चिंतामणी नगरीमध्ये. तर मित्रांनो, हे आहेत अमित शेट्टे. त्यांनीच मला आपल्या चिंतामणी नगरीत सोडलंय, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ह्यानंतर आता आपण आलो आहोत ते कंपाऊंडमध्ये आणि इथे आपण बघू शकतो की ही आपली जी मानाची हंडी असते ती आता फोडून ह्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवाची सांगता होणार आहे आणि आमचे कार्यकर्ते ही दहीहंडी लावताना आपल्याला दिसत आहेत.